मुंबई असं शहर जे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. राज्याच्या नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचा वाटा निर्णायक आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातली श्रीमंत महानगरपालिका. बीएमसीचं बजेट हे अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त असतं. मुंबईत घेतलेल्या एका निर्णयानं देशाच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो, इतकी या शहराची आणि इथल्या महानगरपालिकेची ताकद आणि महत्व आहे. आता अशी ताकदीची महानगरपालिका, त्यातही 9 वर्षांनी लागलेल्या निवडणुका म्हटल्यावर चुरस तर दिसणारच. 15 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर लगेच मुंबईत राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्यात. आदित्य ठाकरेंनी मुंबईचं अदानी स्थान होऊ देणार नाही, मुंबई मराठी माणसाची असं म्हणत वरळीतून प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय. मुंबई महानगरपालिकेचा खेळ रंगलाय. नेमकं काय घडतंय मुंबईत तेच या व्हिडिओमधून विस्ताराने पाहूयात. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागा आहेत. 2017ला निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेकडे 84 जागा होत्या, भाजपकडे 82 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9 जागा होत्या, काँग्रेसकडे 31, मनसेकडे 7 तर MIM कडे 2 जागा होत्या. मात्र 9 वर्षांनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात बराच फेरबदल झाला. 2 मोठे पक्ष फुटले. जनतेनं महाविकास आघाडी, महायुती अशी दोन्ही सरकारं अनुभवली. आयाराम गयाराम वाढले. त्याचा परिणाम असा झालाय की आता बीएमसीच्या माजी नगरसेवकांचं प्रत्येक पक्षाकडे असणारं संख्याबळही बदललंय. प्रत्येक पक्षाची ताकद बदलली. आता या बदललेल्या समीकरणांनुसार बघायचं झालं तर त्यानुसार सध्या शिवसेना उबाठा गटाकडे 56, शिंदे गटाकडे 58, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 2, शरद पवार गटाकडे 2, भाजपकडे 84, काँग्रेसकडे 18, मनसेकडे 0 तर MIM कडे 1 माजी नगरसेवक असं संख्याबळ आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ असला तरी बीएमसी निवडणुकांचा विचार केला तर प्रमुख लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध महायुती विरुद्ध काँग्रेस अशी आहे. आता बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार मुंबईत नेमकं काय सुरू आहे तेही समजून घेऊयात. महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसने निवडणुकांची चर्चा सुरू झाल्यापासून मुंबईत वेगळे लढणार असल्याचं सांगितलंय. ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि तेव्हापासून बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती दिसणार आहे अशी चिन्ह आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत आणि 4-5 दिवसात युतीची घोषणा होईल असंही बोललं जात आहे. मात्र शरद पवार गटाने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. आता नैसर्गिक युती म्हणून शरद पवार काँग्रेस सोबत लढणार, ठाकरे बंधूंची साथ देणार की पुण्याप्रमाणे मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार हे पाहावं लागणार आहे. आता महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र लढतात. मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र लढत असतील तर मुंबईतील मराठी पट्ट्यातला मतदार आणि शिवसैनिकांना सोबत ठेवण्यासाठी भाजपला कुठेतरी शिंदेना सोडून चालणार नाही असं राजकीय तज्ञांचं मत आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाची युती असली तरी यातून अजित पवार गटाबाबत मात्र स्पष्टता नाहीये. मुंबईतल्या निवडणुकीत नवाब मलिक हे भाजप सोबत नको अशी भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी केली. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत प्रत्येक पक्षातली चुरस वाढते. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय. तर ठाकरे बंधूंकडून आणखी एक ग्रँड ठाकरे शो आयोजित करून तिथे युतीची घोषणा केली जाईल अशी चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीत प्रचाराचा नारळ फोडून मुंबई लुटली जाते, मुंबईला दुय्यम वागणूक दिली जाते आणि मुंबईची ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय असे मुद्दे मांडत त्यांनी थेट महायुतीवर निशाणा साधला होता. मुंबईतील तरुण, मराठी मध्यम वर्ग आणि नाराज मतदारांना पुन्हा एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर ठाकरेंकडून भर दिला जातोय. मुंबईच्या निवडणुका मराठी माणूस आणि मराठी अस्मितेच्या फॉर्म्युल्यावर लढण्याचा ठाकरेंचा फॉर्म्युला प्रभावी ठरू शकतो असं सांगण्यात येतंय. मुंबईची निवडणूक ही उबाठा गटासाठी आणि मनसेसाठी केवळ सत्तेची नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. कारण मुंबईत भाजपची ताकद गेल्या दशकात सातत्याने वाढली. विशेषतः पश्चिम आणि उत्तर उपनगरांमध्ये पक्षाने मजबूत संघटना उभी केली. आमदार, खासदार आणि केंद्र राज्य सरकारमधील सत्तेच्या जोरावर भाजपकडे संसाधनं, संघटन आणि प्रशासकीय प्रभावाचं मोठं बळ आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजप हा केवळ भागीदार नसून
महायुतीचं मुख्य इंजिन ठरण्याची शक्यता आहे। बीएमसी निवडणुका आणि इथल्या राजकारणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि रोखठोक चर्चा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।